Welcome students once again. Let's continue the poem The Inkscape Rock. See page number 106, first stanza. Sir Rock the rower sailed away. He scored the seas for many a day, and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland's shore. See the first line. Sir Ralph the rower sailed away. Sailed away means sailing away. म्हणजेच राल्फ द रोवरनं त्याचा पुढचा प्रवास सुरू केला. त्यानं पुढे मार्गक्रमण केले. He scored the seas for many a day. See the meaning of this word? Scored. Scored means traveled freely, energetically for ships to rob. म्हणजेच त्यानं जहाजं लुटण्यासाठी तो आता शोध घेत पुढे खोल समुद्राच्या दिशेनं गेला. अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. हिअर प्लंडर्ड स्टोअर म्हणजेच या ठिकाणी अर्थ दिला आहे आपल्याला बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ म्हणजेच त्यानं लुटलेली संपत्ती. अँड नाव ग्रोन रिच आणि आता तो श्रीमंत व्यक्ती झाला होता. कशामुळे? बिकॉज ऑफ द प्लंडर्ड स्टोअर म्हणजे त्यानं इतर जहाजांना लुटून जी काही संपत्ती जमा केली होती त्यामुळे तो आता रिच पर्सन झाला होता. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड्स शोअर आणि आता त्यानं परतीचा प्रवास सुरू केला होता. स्टिअर्स, सी द मिनिंग ऑफ दिस वर्ड. डायरेक्ट्स द कोर्स ऑफ द शिप म्हणजे जहाजाचा मार्ग त्यानं आता त्याच्या गावाच्या दिशेनं म्हणजे स्कॉटलंडच्या दिशेनं सुरू केला होता. अशा प्रकारे काही काळातच त्यानं प्रचंड संपत्ती लुटली होती आणि आता तो स्कॉटलंडच्या दिशेने स्कॉटलंडकडे परत जाण्यासाठी तो वळला होता. In this way, after cutting the rope of the bale, Sir Ralph Rower sailed away from there. He searched for valuable for many days and became a rich person with the plundered, that is, looted valuable things. One day he was on his way to Scotland beach. So thick a haze o'erspreads the sky, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day, at evening it hath died away. See, a haze. Haze means thin mist, म्हणजे धुके. Spreads over the sky. Thin mist overspreads the sky. They cannot see the sun on high. Because of the thin mist, they, means Sir Ralph the rower and his men, cannot see the sun in the sky. The wind hath blown a gale all day. See here, hath is the old form of has. The wind has blown a gale. Gale means here storm, वादळ, all day आणि दिवसभर वादळ असल्यामुळे जोरजोरानं वारा वाहू लागला होता. ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे मीन्स स्टॉप्ड. पण सायंकाळी मात्र वाऱ्याचा वेग कमी झाला. सी धिस स्टांझा टेल्स अस अबाउट द चेंज्ड एटमॉस्फिअर. ऑन हिज रिटर्न डे अ थिक फॉग म्हणजे धुके फील्ड the atmosphere and it's making the sun invisible to all. आणि धुक्यामुळे आकाशामधील सूर्य कुणालाही दिसत नव्हता म्हणजेच अंधुकसं वातावरण तयार झालं होतं. अ फास्ट विंड हॅड ऑल्सो ब्लोन थ्रूआउट द डे. दिवसभर त्या ठिकाणी वारा वेगाने वाहत होता. बट इट बिकेम स्टील आणि आता तो शांत झाला होता. कधी? ॲज द इव्हिनिंग टाईम केम नियर. ऑन द डेक The road takes his stand. So dark it is, they see no land.
Quoth Sir Ralph, "It will be lighter soon, for there is the dawn of the rising moon." See, this stanza tells us about the hopefulness of Sir Rower. या ठिकाणी आशावादी कठीण प्रसंगामध्ये सुद्धा रोअर हा आशावादी आहे असं कवी या ठिकाणी आपल्याला दर्शवितात. ऑन द डेक द रोअर टेक्स हिज स्टँड. ॲट दॅट टाईम द रोअर वॉज मीन्स ही स्टूड ऑन हिज deck of the ship. So dark it is, they see no land. And at that time, there was so darkness that no one could see the land. Quoth Sir Ralph, "It will be lighter soon." आणि पहा या ठिकाणी हा जो राल्फ आहे तो त्याच्या जहाजाच्या डेकवरती उभा आहे. सभोवताली खूप गडद असा अंधार आहे आणि राल्फ आणि त्याचे इतर सहकारी यांना कुठेही किनारा, लँड म्हणजे किनारा, समुद्राचा किनारा, जमिनीचा भाग दिसत नव्हता. ॲट दॅट टाईम सर राल्फ सेड, "इट विल बी लाईटर सून." पण कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तो आशावादी आहे. तो इतरांना म्हणतो की घाबरू नका, या ठिकाणी आता लवकरच प्रकाश पडेल. कशाचा? फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. पहाट होते आहे आणि लवकरच चंद्र उगवेल, चंद्राचा प्रकाश पडेल. हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. या ठिकाणी पॅराडॉक्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच आहे. डॉन म्हटलं की आपल्याला सूर्य उगवतो, पण या ठिकाणी चंद्र उगवतो असं कवी वर्णन करतो. अर्थात पहाटेच्या वेळेस चंद्रसुद्धा उगवतो पौर्णिमेनंतर, जसा तो उशिरा उगवत जातो. सो पहाटेच्या वेळी चंद्र उगवेल, प्रकाश पडेल आणि आपण लवकरच पोहोचू असा एक आशावादी दृष्टिकोन या ठिकाणी त्याचा दिसून येतो. Sir Ralph the rower stood on the deck and they could not see any land nearby. After that, the rower, remaining optimistic, means आशावादी त्याला म्हणतो आपण, said that it would soon be some light in the sky as the moon was about to appear. "Canst hear," said one, "the breakers roar? For methinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell." See, one of the sailor said one means one of the sailor said, "Canst hear the breakers roar?" आणि त्यामधील एक सेलर म्हणाला की आता रोअर म्हणजे लाटांचा आवाज, ब्रेकर्स रोअर म्हणजे काय? लाटांचा आवाज ब्रेक झाला होता, म्हणजेच येत नव्हता. आता लाटांचा आवाज येत नाही आहे. फॉर मी थिंक वी शुड बी नियर द शोअर. आणि आता आपण, मला असं वाटतं, किनाऱ्याजवळ आलोत, असं एक सेलर त्या ठिकाणी रोअरला म्हणाला. नाव where we are I cannot tell. See, what was the answer of the rower? तो असं म्हणतो की मला आता काही समजेनासं झालं आहे की आपण नक्की कुठे आलोत. बट आय विश आय कुड हिअर द इन्स्केप बेल. पण मला असं वाटतं की अशा स्थितीमध्ये आपण जर इन्स्केप बेलचा आवाज ऐकू शकलो असतो तर नक्कीच आपल्याला कळलं असतं. काय कळलं असतं? वेअर दे वेअर. सी, one of his sailor expressed his opinion that they might be near the shore. त्यातील एक खलाशी काय म्हणतो की आपण किनाऱ्याजवळ आलो आहोत. ॲज नो रोअर ऑफ द वेव्ज वॉज हर्ड. म्हणजेच कुठलाही लाटांचा आवाज त्या ठिकाणी येत नव्हता. यावरून त्याने सांगितलं की ते किनाऱ्याजवळ आले असावेत. ही कुड नॉट नो मीन्स द रोअर कुड नॉट नो द राईट लोकेशन अँड टाईम ऑल्सो. लास्टली ही विश दॅट इट वूड हॅव बीन बेटर. खूप चांगलं झालं असतं. कधी? इफ दे हॅड हर्ड द इन्स्केप बेल. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन dreadful sound could the roar hear, as if with the Inchcape bell the devil below was ringing nail. See, this stanza tells us the end of the wicked person.
but even in his dying fear. Now, means at that time, the rower was dying as the ship was proceeding down in the deep water. आता त्याचं जहाज खोल पाण्यामध्ये बुडू लागलं होतं. At that time, one dreadful sound could the rower hear. Dreadful sound, अतिशय भीतीदायक असा आवाज त्याला ऐकायला येत होता. The rower heard the sound like that of the Inchcape bell, and that sound was like that of the Inchcape bell. अर्थात तो आवाज इंचकेप बेलचा होता का? नव्हे, तर त्यासारखी सूचना देणारा होता. It was, see the line, a sound as if with the Inchcape bell. The devil below was ringing his nail. The sound was like that of the Inchcape bell, but the Inchcape bell was giving, means that sound indicates the danger. Such sound was heard by the rower. Inchcape bell ज्याप्रमाणे धोक्याची सूचना देत होती, तशीच आता या ठिकाणी रोअरसाठी सुद्धा धोक्याची सूचना देणारा आवाज जणू त्याला ऐकायला येत होता. And see, what was that sound? The devil below was ringing his nail. Means here it was the sound of the death nail. Here nail means the sound of a bell rung solemnly after the death or at funeral announcement of death. म्हणजे तो एक मृत्यूसूचक घंटानाद होता. मृत्यूची सुरुवात होती किंवा त्याला आता मृत्यू येणार आहे असं तो आवाज सुचवत होता. And the devil himself was ringing the death's bell under the water. Here, this poem tells us about the punishment. Nature immediately pay back for the wrongdoing. म्हणजे आपण जर चुका करत असतो तर त्या चुकाची पनिशमेंट ही सुद्धा फार उशीर आपल्याला मिळत नाही. इमिडिएटली, लवकरच मिळते. Evil digs a pit for others but falls into the same. म्हणजे दुष्ट काम करणारी व्यक्ती जी आहे, रोअरसारखी, जी दुसऱ्यासाठी खड्डा खोदते पहा, दुसऱ्याचं वाईट चिंते, दुसऱ्याचा नाश करू पाहते, पण तीच त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडते. दुसऱ्याचा नाश करू पाहणारी व्यक्ती स्वतःचाच नाश ओढावून घेते, असं या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतं. ओके, थँक्यू.